नमस्कार मित्रांनो, चला अभ्यास करूया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण परिमेय संख्यांचे दशांश रूप बघणार आहोत. यालाच डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स असे आपण म्हणतो. तर दशांश रूप दोन प्रकारचे असते. एक असते खंडित दशांश रूप, त्यालाच आपण इंग्लिशमधून टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म असं म्हणतो, किंवा दुसरे एक असते अखंडित दशांश रूप, त्याला आपण नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म असं म्हणतो. तर तुम्हाला एक नंबरमध्ये खंडित दशांश रूप दिसत आहे. 11/2 या अपूर्णांकांची आपण काटाकाटी केल्यानंतर आपल्याला 5.5 हा भागाकार मिळतो. म्हणजेच इथं भागाकाराची क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणून या अशा रूपाला आपण खंडित दशांश रूप म्हणतो, म्हणजेच टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. आणि दुसऱ्या गणितामध्ये बघा अखंडित डेसिमल फॉर्म कसा असतो. 7/6 या अपूर्णांकाची आपण काटाकाटी केलेली आहे. त्यानंतर आपल्याला 1.1666 असे उत्तर भेटत आहे. आणि 6 ही संख्या परत रिपीट होत आहे, म्हणून आपण त्याला आवर्तीच्या चिन्हामध्ये आपण दाखवली आहे. 1.16 वरी आपण आवर्ती होत आहे असं टिंब दाखवलेलं आहे. दुसऱ्या गणितामध्ये सुद्धा आपण 22/7 या अपूर्णांकाची काटाकाटी केल्यानंतर आपल्याला 3.142857 हे उत्तर भेटत आहे. 142857 हा ग्रुप अंकांचा ग्रुप परत रिपीट होत आहे, म्हणून आपण त्याच्यावर बारचे चिन्ह दाखवलेलं आहे. अशा अपूर्णांकांना आपण किंवा अशा या दशांश रूपाला आपण अखंडित म्हणजेच नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म असे म्हणतो.